येवला तालुक्यात अचानक पावसाचं आगमन झाल्यानं तालुक्यातील टोमॅटो, कांदा, फळबाग आणि इतर पिकांचं नुकसान झालंय। शेतकरी वर्गात नाराजी पसरली। निसर्गानं घाला घातला अशा प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत। शासन काहीच लाभ देईना आणि निसर्ग जगू देईना अशी चर्चा आता ऐकायला येते। या मुसळधार पावसामुळे शेतकरी, कष्टकरी, बागायतदार वर्ग नाराज झालाय। वारंवार होणाऱ्या हवामान बदलांचा फटका सहन करत असलेल्या शेतकऱ्यांना आता केवळ आश्वासनांची नाही तर तात्काळ कृतीची गरज आहे अशी भावना संपूर्ण तालुक्यातून व्यक्त होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। सिरोंचा पासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील नंदी मेढाराम इथं भरणाऱ्या ऐतिहासिक आणि श्रद्धेचं प्रतीक असलेल्या समक्का सारक्का महाकुंभ यात्रेसाठी सिरोंचा तालुक्यातील भाविकांना मोठा दिलासा मिळालाय। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता भूपालपल्ली येथील एसटी आगारामार्फत 30 विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली। ही विशेष बस सेवा 26 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे। सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर प्रवासाची हमी देण्यात आली। या उपक्रमामुळे सिरोंचा तालुक्यातील हजारो भाविकांना महाकुंभ यात्रेसाठी सहज प्रवास करता येणार आहे। या विशेष बस सेवेचं उद्घाटन भूपालपल्ली एसटी डेपो इथं पार पडलं। भाविकांच्या सोयीसाठी बस चालक आणि वाहकांची विशेष नियुक्ती करण्यात आली। प्रवासादरम्यान सुरक्षिततेसह शिस्तबद्ध व्यवस्था ठेवण्यात आली। या उपक्रमामुळे भाविकांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी। అందరికీ నమస్కారం అండి। టీజీఎస్ఆర్టీసీ భూపాలపల్లి డిపో నుండి సిరోంచాలో ఈరోజు మేడారం జాతరకి ప్రత్యేకమైన క్యాంపు ఏర్పాటు చేయడం జరిగింది। ఇందులో భాగంగా మనము సిరోంచా నుండి కాళేశ్వరము, కాటారము, భూపాలపల్లి, కన్పూరు, మేడారానికి ప్రత్యేక బస్సులో నడపబడుతుంది। కాబట్టి ఈ అవకాశాన్ని మీరందరూ వినియోగించుకొని సమ్మక్క సారలమ్మ దీవెనలు పొందుతారని ఆశిస్తున్నాను। అలాగే ఆర్టీసీ ప్రయాణం అనేది సురక్షితమైనది। మీరు ప్రైవేటు వాహనాల్లో ప్రయాణించకుండా ఆర్టీసీ వాహనాల్లో ప్రయాణిస్తే మీ యొక్క గమ్యస్థానానికి సురక్షితంగా చేరుతారు। అలాగే ఇందులో మహాలక్ష్మి పథకము మన యొక్క బార్డర్ నుంచి అమలు ఉందండి। మీరు మహాలక్ష్మి పథకాన్ని కూడా వినియోగించుకోవచ్చు। ఇక్కడ పెద్దలకి సిరోంచా నుండి 400 రూపాయల టికెట్గా నిర్ణయించడం జరిగింది। చిన్నపిల్లలకి 230 రూపాయలుగా। అలాగే మీకు 24/7 అంటే 24 గంటలు ఈ క్యాంపు అందుబాటులో ఉంటుంది। ఇక్కడ మాకు కంట్రోలర్స్ను ప్లస్ మ్యాన్ పవర్ని డిప్లాయ్ చేయడం జరిగింది। ఎలాంటి కంప్లైంట్స్ లేకుండా మీకు అందుబాటులో ఈ యొక్క ఆర్టీసీ సేవలని అందించడానికి మేము సిద్ధంగా ఉన్నాము। కాబట్టి ప్రజలందరికీ, మహారాష్ట్ర ప్రజలందరికీ, పరిసర ప్రాంత ప్రజలందరూ అమ్మవారి దీవెనలు తీసుకోవడానికి మా యొక్క ఆర్టీసీ బస్సులోనే ప్రయాణం చేయాలని విజ్ఞప్తి చేస్తున్నానండి। థ్యాంక్ యూ, ధన్యవాదాలు। एटापल्ली तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। जादा परताव्याचा आमिष दाखवत ग्रामीण गरिबांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केलाय। एटापल्ली गडचिरोली जिल्ह्यात सुविधा फार्मिंग अँड अलाइड लिमिटेड आणि क्रिएटिव्ह इंडिया मल्टीस्टेट ॲग्रो पर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या कंपन्यांनी ग्रामीण गरिबांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप आहे। स्थानिक एजंटच्या माध्यमातून कंपनी शासनमान्य आहे, गुंतवणूक सुरक्षित आहे असे खोटे आश्वासनं देत शेतकरी, मजूर आणि आदिवासी बांधवांकडून कष्टाचे पैसे गोळा करण्यात आले। मात्र काही काळातच कंपन्या गायब झाल्या। मुद्दल आणि व्याज दोन्ही बुडाल्यानं अनेक कुटुंब उघड्यावर आलेत। या प्रकरणाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षानं तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन लिहिलंय। गरीब जनतेची लूट करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आलाय। भाकपचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड रमेश कवडो यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार यांनी। माझं नाव प्रतिमा कुमारी जोरदार। मी गट्ट्यात राहते। माझं गाव गट्टा आणि गट्ट्याचे जे गोविंद सर आहे ते आम्हाला RDचे पैसे म्हणून SBNचे पैसे बहुत म्हणजे लॉस केले। आपल्याकडे पैसे राहताना दिले, आम्ही पैसे मागायला गेला तर मोदी बंद करायला लावला म्हणून सांगते हो ना। पैसे राहताना आम्हाला पैसे मागायला गेला तर पैसे देत नाही आहे ना। आम्ही पैसे राहताना आखरीला आम्हाला बचत गटातून व्याजीनं पैसे घ्यावं लागत आहे। एवढा अडीअडचण आहे पोरांच्या शिक्षणामध्ये,
पैसे जमा केले होते आम्ही, तर आम्हाला पैसे बरोबर तो काही देत नाही आहे. किती वर्षापासून पैसे भरले तुम्ही? 5 वर्ष कमीत कमी. 5 वर्षासाठी भरलो 10,010 पासून तर 10,015 पर्यंत म्हणून भरलो 5 वर्ष. की एक रोज किती भरत होते रोजची? दररोजचे 200 का 200 भरत आहे. आम्ही तर यांचे 50 200. कमीत कमीत 50 बचत. किती वर्ष भरले पूर्ण? 5 वर्ष. 5 वर्ष भरले. दोघांच्या नावाचे होते. हा एजंट जो आहे तो तुमच्या गावचा आहे का प्रॉपर? गट्ट्याचेच आहे. त्यांचं नाव सांगा एकदा पुन्हा. गोविंदा शाह. गोविंदा शाह. प्रॉपर कुठला आहे तो? प्रॉपर पण गट्ट्याचेच आहे. छत्तीसगडचे असेल पण राहतो तो गट्ट्यालाच आता. तो का म्हणतो तो आपल्या घरी आल्यावर? घरी आल्यावर म्हणजे सुविधा जे पॉलिसी LIC आहे, हां तुम्ही खोला म्हणजे बहुत भरोसा द्यायचा खो आम्हाला. हां. मी गावचे साहेब. मी गावचा साव मला पाहून तुम्ही खोला, तुमचे पैसे काही डुबणार नाही आहे, मी राहताना तुमचे पैसे काही डुबणार नाही ते म्हणल्यावरच आम्ही खोललो ते खोललो. तुम्ही आता याच्यावर करायचं काय? तुम्ही काय वाटतं तुम्हाला? काय होऊ शकते याच्यावर? काय म्हणजे आपले पैसे आपल्याला भेटावा म्हणून तेच आमचा प्रयत्न आहे. म्हणून तहसील ऑफिस सरकारकडून काय मागणी आहे आपली त्याच्याबद्दल? त्याच्यावर कोणती कारवाई केली जागा? कारवाई करायचं असते. त्याला पैसे मागत आहोत तर पैसे नाही द्यावा, देत नाही तर त्याच्यावर कारवाई. हां बरं ठीक आहे. पावत्या बुक नाही, पावत्याच दिले ना ताई. म्हणजे जसं तुम्ही पैसे भरले सगळे पावत्या तुमच्याकडे आहे? वाले होते ते बॉन्ड घेऊन हां काही आता काहीच म्हणजे झेरॉक्स आहे आमचा. हां काही पावत्या तर तो पैसे तुमचे रिटर्न करतो म्हणून घेतला. हां. ओरिजिनल कॉपी पण वापस नाही केला तो, पैसेही नाही दिला बरं. म्हणजे त्याचा पूर्ण प्रयत्न होता का पैसे तुमचे डुबवायचे असं तुमचं म्हणणं आहे? हां, त्याच उद्देशानं तर तुमचे तो पैसे घेऊन आता सध्या तो गावात आहे का गावाच्या बाहेर आहे? गावात आहे. छान डबल मजली बिल्डिंग बांधला. गावाकडे पण बहुत सारे बिल्डिंग बांधला, जागे घेतला. जागेवर पूर्ण पैसे त्याने तेवढे पैसे कुठून येतात? आपले पैसे देऊ देत ना थोडे थोडे. आम्ही तर तेवढा त्याले म्हणजे जे आता तो संपत्ती जमा केला आहे ते तुमच्या पैशाची असं तुमचं म्हणणं आहे? काही नाही करत आहोत की आपले पैसे थोडे थोडे असे देऊ एकूण दे. किती लोक असतील असे तुमच्यासारखे? कमीत कमी 70 गावची आहेत. 70 गावचे म्हटलं तरी 70 1 गावची करोडच्या जवळपास हा घोटाळा केले दिसून जास्त येतं. असेल 1 करोडपेक्षा जास्त पैसा तो जमा केला. जमा केला. ठीक आहे, ठीक आहे. 70 गावचे लोकांचे पैसे आहेत, फक्त आमचे नाही. ठीक आहे. मग आज जे तुम्ही निवेदन दिलं आहे ते कशाचं निवेदन दिलं आहे? अच्छा म्हणजे आज यानी हम लोग पैसा दिया लेकिन हम मांग के देखा तो लेने का समय में हमारा दुकान है, कपड़ा देंगे तेरा लड़की लड़का का शादी में करके करके सब्र जाता था पैसे लाने पैसा लाने को। हम बिस्तर से नहीं उठता उस टाइम। किसको दिए पैसे? वही गोविंद को। किसको? गोविंद शाह को? हाँ अच्छा, क्या बोल के लिया तुम्हारी तरफ से पैसे? और जमा करेंगे ज़्यादा हो जाएगा तुम्हारा पैसा। हाँ। और पैसे में इतने मिलेगा बोला. कभी नहीं डूबेगा। मैं हूँ जिंदाबाद। हाँ। दुकान है, पूरा कपड़ा सब कुछ है मेरे पास। ऐसा बोल बोल के नहीं भरूंगा तो देगा बोल के बोले वो ऐसा, मतलब कि मेरा जो भी सामान है यहाँ पे वो अगर पैसा अगर आपको नहीं मिलेगा तो मैं भरपाई कर दूंगा, ऐसा भी बोला था. या RD मधून अगर पैसे नाही मिळाले तरी माझ्या दुकान आहे, मी स्वतः आहो असं म्हणून त्यांना लोकांकडून लुबाडून पैसे घेतले. माझी स्वतःची आहेत, लोकांची आहे, जनतेचा प्रश्न आहे आणि याच्यावर सरकारनं लक्ष द्यावा आणि आमचे पैशाचं निराकरण करून द्यावा आणि पैसे वसूल करून द्यावा अशी आमची मागणी आहे. अच्छा, यासाठी तुम्ही याआधी प्रयत्न केले का कुठं? प्रयत्न केलो आम्ही. गावात सभा घेतली होती पण पोलीसवाल्यांनी केस घेतली नाही आमच्याकडून. त्यावेळी जे साहेब होते ते असं केस नाही होत, कंपनीवर करा असे तसे म्हटले. तर आमचे लोकही कसं एकजुटी देत नाही म्हणून केले नाही केस. पोलीसवाल्याने रिझन काय सांगितला? रिझन का कंपनीवर केस चालूच आहे असं तसं डावलला त्यांना पोलीसवाल्यांना. अच्छा, जो सध्या जो एजंट आहे एजंटचं काम म्हणणं आहे, तुम्ही जरा एजंटच्या घरी गेले होते का? म्हणणं काय आहे की कंपनी डूब गई. गोविंद शाह नामक एजंट आहे गट्ट्या गावात. त्याच्या म्हणणं आहे की कंपनी डूब गई, हम कहाँ से भरेंगे. पण तो आज याच पैसे न राहत आहे. त्याची 2-3 मजल्याची बिल्डिंग गावात, बाहेर प्रॉपर्टी खूप आहे. गडचिरोलीला, नागपूरला कुठं कुठं आहे माहीत नाही. अजून खूप प्रॉपर्टी आहे, एवढं आमच्या माहिती आहे आम्हाला. तेवढी आहे तरी तू कसं ॲज पेशंट राहतं पण लोकांचे पैसे देण्याचे त्याच्या काही निराकरण नाही. अच्छा, म्हणजे त्याची अजूनपर्यंत काहीच तयारी नाही आहे, पैसे देण्याची काही तयारी नाही आहे. नाही अच्छा, त्याची तो काही तयारी दिसत नाही. जो ते तुम्ही जे पैसे त्याला दिले आहे तो तिथं भरला का?
जसं ज्या तुम्हाला पावती वगैरे मिळाली का तो पैसे भरल्याची? आम्हाला 13 पर्यंतची पावत्या मिळाल्या आहे. 2013 पर्यंत. 14 त्यानं रात्री येऊन पैसे उचलत होते ते. तर आता आपल्या लोकांनाही माहीत नव्हतं की काहून उचलत आहे, कसं रात्री येत आहे, हे काही माहीत नव्हतं लोकांना. तर तो उचलला, पण 14-15ला त्यानं ते पैसे भरले म्हणून आम्हाला तेही गॅरंटी नाही. त्याच्यानंतरची पावती नाही. आणि HBN म्हणून एक कंपनी होती, त्याचे पावत्या ओरिजिनल बॉन्ड तो वापस नेला. सगळ्यांची ओरिजिनल बॉन्ड त्यानं पैसे आणून देतो म्हणून 14, 15, 16, 17च्या मधात कंपनी महिला के देता असं तसं म्हणून तो वापस घेऊन गेला. अशा तो किती कंपनीचा एजंट होता? सुविधा आणि HBN असं 2 कंपन्या तो एजंट होता. अच्छा, दोन्ही कंपनीचा एजंट होता. अजून आहेत 2-3 आहेत. अच्छा. मला नाव नाही माहीत, पण आहे. पुष्कळ कंपनीचा एजंट होता. एजंट होता. अच्छा, तुम्ही त्याच्या भरोश्यावर पैसे दिले सगळे? हो, त्यांच्याच भरोश्यावर. आता गावातला माणूस होता. हां. कंपनी नाही दिली तरी आम्ही देतो असं तो सगळ्यांना आश्वासन दिला होता, म्हणून आम्ही दिले. पैसे तुम्ही कोणत्या रीतीने भरलाय? महिनेवारी भरलाय की का डेली? डेली विजेस मध्ये RD म्हणजे सगळे मोलमजुरी करून पैसे भरले? मोलमजुरी करून. कन्नड तालुक्यातील सैनिकांचं गाव अशी ओळख असलेल्या आडगाव भोसले इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं माजी सैनिक संघटनेची स्थापना करण्यात आली. सर्वप्रथम माजी सैनिकांच्या वतीनं गावचे पहिले सैनिक फकीरराव हैबतराव भोसले यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या सैनिक कमानीचं पूजन करून ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. गावातील वरिष्ठ माजी सैनिकांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून माजी सैनिक संघटनेचे रिबीन कापून सैनिक संघटनेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमात सर्व माजी सैनिक सेनेची कॅप, शाल आणि माजी सैनिक सेनेचा बॅच सन्मान करण्यात आला. या आभार व्यक्त करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. सरकारी धोरणांचा निषेध आणि प्रलंबित मागण्यांसाठी आज देशातील लाखो बँक कर्मचारी रस्त्यावर उतरले. बँक कर्मचाऱ्यांच्या कामाचा आठवडा 5 दिवसांचा करण्यात यावा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं खासगीकरण थांबवावं, रिक्त पदं तातडीनं भरावीत आणि वेतन करारात सुधारणा करावी, या मुख्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला. या संपामुळे आज चेक क्लिअरन्स, रोख रक्कम काढणं आणि नवीन खातं उघडणं यांसारख्या सेवांवर मोठा परिणाम झाला. प्रजासत्ताक दिनी नगरपालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आज बारामती तालुक्यातील सुपे इथं कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केली. मंत्री गिरीश महाजनांवर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी घणाघात केलाय. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तुम्ही मंत्री झालात, त्यांचं नाव घ्यायला तुमची जीभ घसरते. या बाबासाहेबांमुळेच तुम्ही लाल दिव्याच्या गाडीतून फिरत आहात. त्यांचं नाव विसरणं हे अनावधान नाही, तर तो खोटारडेपणा आहे, असं त्या म्हणाल्या. बाबासाहेबांचं नाव घेणं हा तुमच्यासाठी एखादा प्रोटोकॉल असेल, पण आमच्यासाठी तो श्वासात आहे, असंही त्या म्हणाल्या. काय गिरीश महाजन साहेब, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तुम्ही मंत्री झालात, त्यांचं नाव घ्यायला तुमची जीभ कचरते? ज्या बाबासाहेबांच्यामुळे तुम्ही आज लाल दिव्याच्या गाडीत फिरताय, त्यांचं नाव विसरणं हे अनवधान नाहीये, तो कृतघ्नपणा आहे. अहो, तुमच्यासाठी बाबासाहेबांचं नाव हे फक्त प्रोटोकॉल असेल, पण ते नाव आमच्या श्वासात आहे. तुमची भाषणं कागदावर असतील, पण बाबासाहेबांचं नाव आणि त्यांचा विचार आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहे. आणि सलाम त्या जिगरबाज वाघिणीला, माधवीताईला, जिनं भर सभेत नोकरीची भीती न बाळगता, सत्तेची तमा न करता मंत्र्यांना जाब विचारला. ती भीमाची लेक आहे. माधवीताई, तुम्ही काल फक्त प्रश्न नाही विचारलात, तर अवघ्या स्वाभिमानी भारतीयांचा तुम्ही आवाज बनलात. तुम्ही लढत राहा. हा अवघा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. जय भीम, जय शिवराय. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटस्थापनेच्या पडताळणीसाठी दाखल झाले. अकोला महापालिकेमध्ये एकूण 80 नगरसेवकांचं संख्याबळ असून त्यापैकी 38 जागा भाजपनं जिंकल्यात. विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना शिंदे गट तसंच अपक्ष सोबत असल्याचा दावा करण्यात आलाय. शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत असल्याचा दावा भाजपनं केलाय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं ही सत्ता स्थापनेचा दावा केलाय. शहर सुधार आघाडी असं या गटाला नाव दिलंय. या गटात 44 नगरसेवक असल्याचा दावा भाजपनं केलाय. आमच्या गटामध्ये 44 नगरसेवक आहेत. अकोला सुधार समिती आम्ही सर्व पक्षाचे निवडून आलेल्या लोकांनी
नंतरची समिती तयार केली. आमचा उद्देश केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, अकोला शहराचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने इतर पक्षाच्या लोकांनी आम्हाला समर्थन केलेलं आहे. महाविकास आघाडीने सुद्धा दावा केला होता सगळे पक्ष मिळून भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं होतं. राजकारणामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, राजकारणामध्ये प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो प्रयत्न केला, त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु आम्हाला सगळ्या लोकांनी जे समर्थन दिलं त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये विकास याच मुद्द्यावर कोणत्या जातीपातीचा प्रश्न न निर्माण करता विकास या मुद्द्यावर आम्ही काम करणार आहे. 44 जागांपैकी किती कोणत्या गटाच्या किती उमेदवाराचं मत समोर? त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 38 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या 3 आहेत, एक शिंदे सेने साहेबाची आहे, एक आमचे मित्र सुनील भाऊ मेश्राम यांच्या आघाडीची आहे. कोण असणार आहे महापौर? आमच्या महापौर शारदाताई खेडकर यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर झालेल्या टीकेमुळे राज्यातील राजकारण तापलंय. गायिका अंजली भारती यांच्या वादग्रस्त विधानावर त्यांचं नाव न घेता नवनीत राणा यांनी निषेध व्यक्त केलाय. या प्रकरणाचा अमरावतीच्या भाजप स्टार प्रचारक तसंच माजी खासदार नवनीत राणा यांनी निषेध केलाय. महिलांविरोधातील अशा वक्तव्यांना थारा देता कामा नये असं त्यांनी स्पष्ट केलंय. अमृता फडणवीस यांना टॅलेंट आणि गायकी सादर करण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा अमरावतीमधील सर्व महिला निषेध व्यक्त करतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मला वाटते काही दिवस पहिले एक महिलांनी दुसरी महिलावर जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीचे मिसेस म्हणून अमृता फडणवीसजींवर जे शब्द बोलले, मला वाटते संविधानाने आणि आमचे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की नुसतं चूल मूल पर्यंत महिला राहिल्या नाही पाहिजे. त्यांची जे टॅलेंट आहे ते बाहेर येऊन आपण केलं पाहिजे. तर अमृता फडणवीसजी ज्या पद्धतीने आपला टॅलेंट, आपली गायकी या पद्धतीने बाहेर येऊन करतात आहे, तर त्यांना पूर्ण फ्रीडम आहे आमच्या बाबासाहेबांनी दिलेला आहे. तर मला वाटते एक महिलाकडनं दुसरी महिलांसाठी या पद्धतीने शब्द येणं हा ऍक्च्युली खूप निंदनीय आहे. आणि याचा निषेध मी सुद्धा करते आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक महिला सुद्धा या शब्दाला, कारण टीव्ही जर ते शब्द दाखवू शकत नाहीये तर ती महिलांनी दुसरी महिलाचा अपमान कशा केला आहे ते स्पष्ट दिसत आहे. तर मला वाटते या सगळी महिला या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये जे बाबासाहेबांना मानतात, बाबासाहेबांच्या विचाराला मानतात, ते सगळे या शब्दाचा निषेध करण आणि या गोष्टीचं माझे अमरावतीचे सगळे महिला सुद्धा निषेध करतील. सोलापुरात मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात डीपीआय कडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. वन विभाग कर्मचारी माधवी जाधव यांच्या समर्थनार्थ सोलापुरातील भीमसैनिक आक्रमक झालेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डीपीआय कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. गिरीश महाजन यांनी माफी मागून राजीनामा द्यावा, अन्यथा गिरीश महाजन यांना सोलापुरात पाय ठेवून देणार नाही असा इशारा देण्यात आलाय. डीपीआय पक्षाचा जिल्हा संपर्क प्रमुख काल जे 26 जानेवारी झालेली घटना, गिरीश महाजन जे नाशिकचे पालकमंत्री आहेत, आज बाबासाहेबाला पूर्ण ऑल इंडियात, ऑल भारताच्या बाहेर डोक्यावर घेऊन नाचते लोक. आणि ज्या भारतात डॉक्टर बाबासाहेब जन्म झाला, ह्याला एवढी विसर पडली की बाबासाहेबाचं नाव घ्यायला आला भान नाही. आणि भाजप सरकारला काय झाले माहित आहे का, जसं या नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये, बांगलादेशमध्ये जशी परिस्थिती झाली आहे, आता काय वाटले की आमच्याकडे काय चालणार नाही. तर पण ज्यावेळेस जनता दाखवून दिली, घरात घुसू मारतेली, त्यावेळेस भाजप सरकारला कळेल आणि भाजप सरकारने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी ही प्रामाणिकपणा आम्ही डीपीआय वतीने आम्ही मागणी करणार आहे. आम्ही कलेक्टरला पण निवेदन देणार आहे आणि पालकमंत्री गोरे साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे. आणि ह्याच्या पुढे बाबासाहेबांबद्दल जर असं काय गोष्टी वारंवार होत आहे ह्याच्या पुढे आम्ही खपवून घेणार नाही. भाजपच्या लोकांनी एक समज आहे त्यांना, ह्याच्या पुढे तर काय झालं कारवाई. आमचा जीव गेला बाबासाहेबांपेक्षा आमचा जीव काय महत्वाचा नाही. आमची भगिनीची माधवीताई नोकरीला जुमानली नाही, आम्हाला तर काय नोकरी नाही, काय नाही. तुम्ही तडी पार करा, एमपड्या करा, काय करा, झाड आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही काय मरणारा बाबासाहेबांपेक्षा आमचा जीव काय महत्वाचा नाही. काय आणला घरात घुसून मारायची ताकद आमच्याशी. ज्यावेळेस भीमसैनिक एकत्र होईल ना, त्यांना ताकद त्याच्याशिवाय करणार नाही. येणाऱ्या काळात आम्ही या भाजपच्या सरकारला आम्ही दाखवून देऊ. 5 दिवसांचा आठवडा करा आणि इतर मागण्या घेऊन आज देशव्यापी संपाची हाक बँक संघटना युनायटेड फोरम यांनी पुकारली आहे.
त्यालाच अनुसरून अमरावती जिल्ह्यातील विविध बँक संघटना यांनी एकत्र येऊन अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये एक दिवसीय संपाची हाक पुकारली। त्यामुळे मोठ्या प्रमाणात बँक व्यवहार आज ठप्प होते। देखिए, ऐसा है कि जितनी भी भारत की बैंक है वो सभी बैंक रिजर्व बैंक के अंडर काम करती है, उसके दिशा निर्देशों पे काम करती है और रिजर्व बैंक खुद सप्ताह में 5 ही दिन काम करता है। केंद्र सरकार की LIC हो, रिजर्व बैंक हो, सारी इकाई है 5 दिवसीय काम करते हैं। स्टेट गवर्नमेंट के सारे डिपार्टमेंट में 5 दिनों का सप्ताह है और केवल बैंक कर्मचारियों और अधिकारियों को सरकार की ओर से प्रताड़ित किया जा रहा है। आज हमने सड़कों पे उतरकर एक दिवसीय हड़ताल का ये ऐलान किया है। इसको आप देख सकते हैं, हमारे साथी मिलकर सफल बना रहे हैं और यदि निकट भविष्य में अप्रैल महीने तक सरकार ने हमारी मांगों को विचार नहीं किया, हमारे 5 दिवसीय सप्ताह की मांग अगर पूरी सरकार नहीं करती है तो इस लड़ाई को अधिक तीव्र करके हम सड़कों पर उतरेंगे। अब हमारा सरकार के खिलाफ संघर्ष करने का पूरा इरादा है और हम सभी लोग इस संघर्ष में डट के सरकार का विरोध करेंगे। सर, आपका नाम क्या है? मेरा नाम हिमांशु कुमार है और मैं यूनियन बैंक ऑफ इंडिया ऑफिसर्स एसोसिएशन में काम करता हूँ। माझं नाव गौरी रोडे आहे, मी कॅनरा बँकेमधून आहे। सर, आजकाल वर्क लाईफ बॅलन्स ही खूप मोठी गोष्ट आहे। कॉर्पोरेट सेक्टर झालं, पूर्ण जगभरात वर्क लाईफ बॅलन्सवर बोललं जात आहे। मग बँकरसाठीच का वर्क लाईफ बॅलन्स नाही आहे? बँकर्स हे ह्युमन्स आहेत सर, हे काही मशीनसारखं पूर्ण वेळ काम नाही करू शकत। म्हणून आम्हाला ही वर्क लाईफ बॅलन्ससाठी आमची ही मेन मागणी आहे की आम्हाला पण 5 दिवस बँकिंग द्यावी। आता बघा, तुम्ही सेंट्रलचे सगळे डिपार्टमेंट बघा, इव्हन आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचे सगळे डिपार्टमेंट बघा, सगळे 5 डेज झालेले आहे। फक्त एक आपलंच बँकिंग क्षेत्र असं राहिलेलं आहे की ज्यांना द्विपक्षीय करार झालेला आहे आमच्या ऑलरेडी 2 वर्षाच्या आधी, तरीसुद्धा आतापर्यंत लागू केलेली नाही आहे आमची मागणी। तर आमचा असा विचार आहे की आमच्या या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून द्याव्या आणि 5 डेज बँकिंग आम्हाला लवकरात लवकर मिळावी। गौरी रोडे, कॅनरा बँक। वर्ध्याच्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेतील प्रयोगशाळा तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांचा बेमुदत उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। पदभरतीच्या जाहिरातीतील उल्लेख असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदानुसार पद न देता प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ हे पद देण्यात आल्याचा, तसंच जाहिरातीतील उल्लेखित पदानुसार वेतनमान निश्चित करण्यात आला नसल्याचंही कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। 2022ला लॅब टेक्निशियनची जागा निघाली म्हणून पेपरला ॲड आली। त्या पेपरला ॲड आल्यानंतर येथील वर्धा जिल्ह्यातील आणि बाहेरील लोकांनी या ठिकाणी ती ॲड जी आली होती त्याच्या संदर्भामध्ये फॉर्म भरले, परीक्षा दिली, क्वालिफाय झाले आणि त्याच्यानंतर त्यांना प्रोबेशन पिरियडचा ऑर्डर देण्यात आला 2 वर्षाचा। 2 वर्षाचा ऑर्डर दिल्यानंतर परत 1 वर्षाचा कंटिन्यू करण्यात आला आणि त्यानंतर 22 दिवसाचा पुन्हा कंटिन्यू करण्यात आला। पण ऑर्डर देत असताना लॅब टेक्निशियनची जागा होती, पण त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये ऑर्डर देत असताना त्या ऑर्डरच्या याच्यामध्ये त्यांनी लॅब टेक्निशियन ज्युनियर असा उल्लेख केला आणि हा उल्लेख केल्यामुळे ज्युनियरला पेमेंट स्केल कमी आहे आणि लॅब टेक्निशियनला पेमेंट स्केल जास्त आहे आणि यांचा जुनैन मुद्दा होता की तुम्ही जर ॲडमध्ये लॅब टेक्निशियन दिलेला आहे, आमची अपॉइंटमेंट लॅब टेक्निशियन म्हणून झालेली आहे आणि ऑर्डर देत असताना लॅब टेक्निशियन ज्युनियरचा ऑर्डर कसा दिला तो आम्हाला बदलून द्यावा आणि लॅब टेक्निशियनची सॅलरी आम्हाला देण्यात यावी, हे ज्यावेळेस यांनी मागणी केली त्यावेळेस या येथील जे अध्यक्ष आहे, सचिव आहे, या सेवाग्राम हॉस्पिटलचं मॅनेजमेंट जे आहे, ज्याला हलकट मॅनेजमेंट म्हणता येईल, याच्या पहिले अनेक लोकांना त्यांचा त्रास झाला आणि 2-3 महिने झाले की या हॉस्पिटलच्या पुढे पेंडॉल असतो, 2 महिने झाले की या हॉस्पिटलच्या पुढे पेंडॉल असतो, ज्या अर्थी या ठिकाणी सेंट्रलची 50% ग्रँट यांना येते, स्टेटची 25% येते आणि असं असताना सुद्धा रुग्णांकडून या ठिकाणी भरमसाठ पैशाची आकारणी होते आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पिसल्या जाते, त्यांच्यावर अन्याय केला जाते। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी हे 6 लोक आमरण उपोषणाला बसले। 21 तारखेपासून आमरण उपोषणाला बसले। आजची 27 तारीख आहे, 7 दिवस झाले। 7 दिवस झालेले असताना सुद्धा या हरामखोर मॅनेजमेंटच्या लोकांना जाग आला नाही। येथील 2 लोकांची प्रकृती सुद्धा अस्ताव्यस्त झाली, सिरियस झाली आणि हे सगळं पाहून माझ्याकडे यांचा फोन आला की भाऊ तुम्ही लक्ष द्या
आणि मी या ठिकाणी आलो, मॅनेजमेंट सोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण मॅनेजमेंट पळ काढूपणा या ठिकाणावरून करते आहे. मी कलेक्टरांना पण फोन केला, या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकजी भोयर यांना सुद्धा फोन केला, सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना फोन केला, पण त्यांच्यासोबत बोलणं होऊ शकलं नाही. ते मीटिंगमध्ये असल्यामुळे थोड्या वेळात ते माझ्यासोबत बोलणार आहे. आणि हे सगळं बोलणं झाल्यानंतर या मॅनेजमेंट सोबत चर्चा करायला या ठिकाणी लेबर असिस्टंट कमिशनर सुद्धा आलेले आहे, ते सुद्धा गेलेले आहे. मिलिंदजी देशपांडे आमचे कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत, ते सुद्धा गेलेले आहे. मिलिंदजी भेंडे आमचे या भागाचे नेते आहेत, ते सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा करायला गेले आहे. आणि या ठिकाणी उपोषणाला बसणारे जे सहकारी आहे ते सुद्धा 1-2 सहकारी त्यांच्यासोबत चर्चा करायला गेले आहे. या चर्चेतून काय निष्पन्न निघते बघू, पण या ठिकाणी या असणारं मॅनेजमेंट हे अत्यंत क्रूर मॅनेजमेंट आहे. यांच्यासाठी दुसरा शब्द माझ्याकडे नाही. त्यांनी हे सांगितलं की या ठिकाणी हा स्ट्राईक इलिगल आहे. पहिली गोष्ट तर 5-6 लोकांचा स्ट्राईकच होत नाही. हे उपोषण आहे, हे आंदोलन आहे, हा स्ट्राईक नाही आहे. इथपासून यांची अक्कल चालते आहे. आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी तोडगा निघू शकणार नाही. ऑफिसमध्ये बसून मला तोडगा काढण्याचा अधिकार नाही आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष हे याच्यावर तोडगा काढतील म्हणून ते अध्यक्षासोबत चर्चा करायला गेले. आमचे सहकारी पण त्यांच्यासोबत चर्चा करायला गेले. आता चर्चेतून काय तोडगा निघतो त्याच्याकडे माझं लक्ष आहे. असं आहे की जर तोडगा निघाला तर उपोषणाला बसायचा विषयच नाही आहे, पण जर का तोडगा निघाला नाही तर मग त्या बाबतीत विचार केला जाईल. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाला तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. अमरावतीतून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते. अमरावती गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील आशियाड कॉलनी परिसरात तृतीयपंथीयांच्या 2 गटात मोठा राडा झालाय. तृतीयपंथीयांच्या एका गटानं दुसऱ्या गटावर तलवारीनं हल्ला केलाय. 3 तृतीयपंथी यात गंभीर जखमी झालेत, त्यामुळे त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं. लवकरात लवकर कारवाई केली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू असा इशारा तृतीयपंथीयांनी पोलिसांना दिला.